उद्या सकाळी दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा. मी आणलेल्या या अगदी सोप्या असणाऱ्या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आलेली आहे अगदी झटपट होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. तर आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक रेषा मारून घ्यायच्या आहेत. बरोबर अधिकचं चिन्ह करायचं आहे आणि मध्ये मध्ये रेषा मारायच्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एक फुलाचा आकार आपल्याला काढून घ्यायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर फूल काढता येत नसेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे. बघा, सरळ रेषा मारायच्या आहेत आणि ते गोल आकाराने जोडून घ्यायचे आहेत. आता इथे आपण पुन्हा 2-2 पाकळ्यांच्यामधून बाहेर रेषा मारणार आहोत. एका रेषेवरती आपण पान काढून घेणार आहोत आणि एका रेषेवरती एक कळी काढायची आहे. बघा, आता सर्वच पाकळ्यांच्यामधून मी बाहेर सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि एका रेषेवरती कळी आणि एका रेषेवरती पान काढून घेतलेलं आहे. आता ही रांगोळी कशी तुम्हाला पाहिजे तेवढी मोठीसुद्धा पुढे वाढवता येते, किंवा फक्त एक फूल काढून जरी तुम्ही रांगोळी ठेवली तरीसुद्धा सुंदर दिसते. आता ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण पिवळा रंग भरलेला आहे आणि पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. आता कळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही कलर भरू शकता. बघा, आता सर्व पानांमध्ये कलर भरून घेतलेला आहे. आता जे मध्ये फूल काढलेलं आहे बघा, त्यामध्येही आपण कलर भरून घेणार आहोत. आता इथे मी 2 कलर डबल कलर भरलेला आहे. बघा, आता हे जे फूल आहे ते तुम्ही मोठंसुद्धा काढू शकता. आता वरच्या बाजूला मी लाल रंग भरलेला आहे, आतल्या बाजूला आपण थोडंसं पिवळा रंग किंवा केसरी रंग भरून घेणार आहोत. बघा, 2 कलर भरल्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं. कळ्यांमध्ये थोडं थोडं लाल रंग टाकून घेतलेला आहे. बघा, सोपी आहे ही रांगोळी आणि कळ्यांच्या बाजूला जे डॉट आहेत त्यामध्ये हिरवा रंग दिलेला आहे. आता पानांमध्ये एक एक रेष मारून डॉट देऊन घेतलेला आहे बघा, आणि वरतीसुद्धा आपण एक कलर टाकून घेणार आहोत तिथे. आता मध्ये कळ्यांच्या वरती जी रिकामी जागा दिसते तिथे छोटे छोटे डॉट देऊन घेतले. आता इथे मी 2-2 डॉट दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. आणि एका कळीच्या वरती एक एस आकाराप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे आणि वरती डॉट दिलेला आहे. आता बघू शकता तुम्ही, आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी, किंवा सणासुदीलासुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. पाहिजे तेवढी ही रांगोळी आपल्याला मोठीसुद्धा करता येते. आता जे डॉट दिलेले आहे त्यामध्ये थोडासा जांभळा रंग भरून घेतलेला आहे. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा, एक गुणिलेचं चिन्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे. रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा, तुम्ही बघू शकता रेषा मी मारून घेतलेल्या आहेत. आता मध्ये आपण एक पानांप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. बघा, 2 रेषांच्या मध्ये एक पानांप्रमाणे आकार काढायचा आहे आणि 2 रेषांच्या मध्ये एक कळी किंवा छोटेसं फुलाची पाकळी असते ना त्याप्रमाणे एक आकार काढायचा आहे. आता आपण ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्याच्यावरती बघा आडवी रेष मारायची आहे आणि वरती 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. तर 3 जे डॉट आहेत ते सरळ रेषेत द्यायचे आहेत आणि वरती 2 डॉट द्यायचे आहेत. आता जो मधला डॉट आहे तो आपल्या संदर्भासाठी आहे. बघा, तर मागच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. बघा, बोटाच्या मदतीने फूल तयार करून घ्यायचे आहेत. बघा, तर दोन्ही बाजूला मी फुलं तयार करून घेतलेली आहेत. त्यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. आता ज्या रेषा आहेत बघा, आपण मध्ये ज्या रेषा मारलेल्या आहेत त्या रेषांवरती आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, एक एक डॉट देऊन कळ्या काढून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूला. बघा, वरच्या बाजूला मी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता जी पानं काढलेली आहे त्यावरती ही आडवी रेष मारून घ्यायची आहे. ते 2-2 रेषा मारून वरच्या बाजूला एक एक डॉट पिवळ्या आणि लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. बघा, ही रांगोळी अगदी सोपी आहे. बघा, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. फक्त एक गुणिलेचं चिन्ह काढायचं आहे आणि आपल्याला मध्ये पानांचा आणि कळ्यांचा आकार काढून घ्यायचा आहे. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. आता इथे मी आतल्या बाजूला सफेद, वरच्या बाजूला सफेद आणि आतल्या बाजूला हिरवा आणि लाल रंग भरलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणतेही कलर भरू शकता. शक्यतो आपले शुभ रंग आहेत तेच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मध्ये बघा, पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. कळ्यांमध्येही लाल आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. कळ्यांच्या खालच्या बाजूला सुद्धा हिरव्या रंगाचा एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाची डॉट देऊन घेणार आहोत. आता ही रांगोळी तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ रांगोळी काढायला लागत नाही. तर फुलांमध्येही
रेषा मारून आपण डॉट देऊन घेतलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा आला आहे. तुम्ही बघू शकता फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तर पुढची आणि 3 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे. बघा इथे मी 4 डॉट देऊन घेतलेले आहेत आणि एक क्रॉस रेषा मारायच्या आहेत. बघा आतल्या बाजूला एक चौकोनाप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. आतल्या बाजूला क्रॉस रेषा मारायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आतल्या बाजूला क्रॉस रेषा मी मारलेल्या आहेत. आता वरतीसुद्धा आपण क्रॉस रेषा मारून घेऊन एक गोलाकार काढून घेणार आहोत. बघा रेषांवरती, वरच्या रेषांवरती आपण गोलाकार काढून घेतलेले आहेत. सर्वच रेषांवरती गोलाकार करून घ्यायचे आहेत. तुऱ्याप्रमाणे आकार करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी 4ही बाजूला रेषा मारून गोलाकार करून घेतलेले आहेत. आता समोरासमोरच्या जे कोण आहेत बघा चौकोनाचे, तिथे आपण 5-5 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. 5-5 डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा आतल्या बाजूला आपण डॉट ओढून घेणार आहोत. मध्ये थोडासा पिवळा रंग भरायचा आहे आणि आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घ्यायचे आहे. लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. फूल तयार झालेलं आहे. बघा अगदी सोपी पद्धत आहे ही फूल काढण्याची. आणि खालच्या बाजूला हिरव्या रंगाने एक देठ काढून घेतलेला आहे. आता बाजूचे जे 2 कोण आपले उरलेले आहेत तिथे आपण डॉट देऊन एक गोलाकार काडीच्या मदतीने तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण गोलाकार तयार करून घेतलेले आहेत. आता वरतीही एक डॉट देऊन आपण पानांप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. दोन्ही बाजूला डॉट दिलेले आहेत आणि वरच्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता जे ज्या चौकोनाच्या बाजू आहेत बघा तिथे आपण 2-2 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. छोटी छोटी 2-2 पाकळ्यांची फुलं काढून घ्यायची आहेत. अगदी सोप्या पद्धतीनेच काढून दाखवलेली आहेत. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. आता जे लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे बघा खालच्या बाजूला, जे आपण फूल काढलेलं आहे त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कोणताही रंग भरू शकता. मधल्या बाजूला हे आपण एक एक रेष मारून वरती डॉट देऊन घेणार आहोत. बघा आपली फायनल रांगोळी आता जवळजवळ तयार झालेली आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉटसुद्धा दिलेले आहेत. जे 2 चौकोन आहेत त्यावरती. आता मध्ये आपण एक स्वस्तिक काढून घेणार आहोत, जे की आपलं शुभचिन्ह असतं. तुम्ही बघू शकता मध्ये आपण. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मध्ये फूल किंवा लक्ष्मीची पावलं असं सुद्धा काढू शकता. बघा फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. जे आपण गोलाकार काढलेले आहेत त्यामध्ये जांभळा रंग थोडा थोडा टाकून घ्यायचा आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा तयार झालेली आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्या मंगळवार आहे तर त्यानिमित्त ही रांगोळी काढलेली आहे. आता इथे खालच्या बाजूला बघा एक गोल वाटीप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला आपण एक जास्वंदाचं फूल काढून घेणार आहोत. सोप्या पद्धतीनेच ही रांगोळीसुद्धा दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता मध्ये मी लाल रंग भरून घेतलेला आहे. लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आपण काढून घेणार आहोत. बघा लाल रंग भरलेला आहे. मध्ये थोडासा डार्क रंग टाकून आपण एक मधला जो पराग असतात ना, परागकण असतात किंवा जे तुरे असतात ते आपण काढून घेतलेले आहे. बघा जो जास्वंदाच्या मध्ये तुरा असतो तो काढून घ्यायचा आहे. आता वरच्या बाजूला आपण दोन्ही बाजूला पानं काढून घेणार आहोत. बघा दोन्ही बाजूला मी पानं काढून घेतलेली आहेत. त्यामध्ये रंग भरून घ्यायचा आहे. ते हिरवा रंग पानांमध्ये भरलेला आहे. बघा डार्क हिरवा रंग मी पानांमध्ये भरलेला आहे. तर वरच्या ज्या शिरा आहेत त्यासुद्धा आपण पिवळ्या रंगाने काढून घेणार आहोत. बघा वरच्या ज्या शिरा आहेत त्या पिवळ्या रंगाने काढलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता मध्ये मध्ये जी रिकामी जागा आहे बघा तिथे आपण कळ्यासुद्धा काढून घेणार आहोत. आता वरती आपण श्री असं लिहून घेणार आहोत. बघा गणपती बाप्पाचा एक सोंडेचा आकार खालच्या बाजूला द्यायचा आहे. सोपी रांगोळी आहे बघा ही आणि अगदी पटकन होणारी आहे. तर उद्या मंगळवारसाठी तुम्ही नक्की ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा पाटावर काढून ठेवू शकता. अगदी पटकन होऊन जाते. जास्त काही वेळ लागत नाही. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गणपती बाप्पाचा थोडासा आकारसुद्धा काढू शकता. तर वरच्या बाजूला एक डॉट देऊन आपण वेलंटी जी आहे ती मोदकाप्रमाणे आकार देणार आहोत. बघा एक मोदकाप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा फायनल रांगोळीसुद्धा आपली तयार होत आलेली आहे. ही फायनल 4ही रांगोळी अगदी सुंदर आहेत. बघा तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की यातली एक तरी रांगोळी नक्की दरवाजासमोर काढून बघा.
बघा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. तर मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 7पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की एक लाईक करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात बघा, रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. अशाच नवीन भागासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.